आपल्या सगळ्या महापुरुषांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करून आज शिवराज्याभिषेक दिन या दिनाचं औचित्य साधून आपल्या अनेक संघटनांच्या वतीनं आयोजित संविधान हक्क परिषद आणि या परिषदेचे विविध मुद्दे याचा पर्याप्त वेळेमध्ये आपल्या सर्व मान्यवर वक्त्यांनी त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला। त्याबद्दल त्यांचं सगळ्यांचं एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण अभिनंदन करू। बीआरएसपी हा एकमेव राजकीय पक्ष आहे की तो उघड परिषदा घेतो। अजून आंबेडकरी चळवळीमध्ये सुद्धा उपवर्गीकरणावर राजकीय पक्षाच्या नावाखाली अजून कुणाची हिंमत होत नाही। याचा अर्थ पाहिला तर आम्ही राजकारणाकडे मुवमेंट म्हणून फार बघतो, राजकारण म्हणून कमी बघतो, त्याचा तो परिचय। या विषयाच्या अनुषंगानं काल मी नाशिकला जिल्ह्यातल्या मान्यवर लोकांची बैठक घेतली आणि एक कन्सल्टेशन प्रोसिडिंग असते की आपण भविष्यात काय करा। तर नाशिकला एक जिल्हा समन्वय समिती झाली, मुंबईतही लवकर करू। याच्या अगोदर मी सातारला याच विषयावरती होतो, तिथेही सुरू झाली, अगदी सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत। मुंबईमध्ये आपण आणखीन 1-2 परिषदा घ्यायच्या, कल्याण उल्हासनगर या पट्ट्यामध्ये एखादी आणि नवी मुंबई या पट्ट्यामध्ये आणखी एखादी या विषयाची परिषद। हे असं आपलं आयोजन आहे। आपण नुसते व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी नाही आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी व्हॉट्सअप वरतीच राहावं, तिथूनच त्यांचं आपलं शहाणपण, उद्धळपणा, मूर्खपणा, गाढवपणा त्याचं काही प्रदर्शन तिथंच करावं आणि ते त्यांना जमतं। लोकात यायचं नसेल तर व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये मशगूल राहा, असंच त्यांना सल्ला द्यावा लागेल। बाबूराव माने आणि मी काल नाशिकला होतो आणि मानेसाहेब मला म्हणाले की सर मला माझ्या घरगुती कामामुळे पुण्याला जायचं, सातारला जायचं, त्यामुळे मला परवानगी द्या, माझे प्रतिनिधी येतील। आणि त्यामुळे गोरेगावकर त्यांचे प्रतिनिधी म्हणून आले। ज्येष्ठ संपादिका राही भिडे या आपल्या चळवळीतल्या एक ज्येष्ठ संपादिका आहेत, पत्रकार आहेत, त्यांनाही काही अडीअडचणी आल्या, त्या उपस्थित राहू शकल्या नाही। आणि बऱ्याच दिवसानं डॉक्टर वंदना महाजन मला वाटतं 2-3 निमंत्रणानंतर, बाकी अगोदर वेळेला जमलं नाही पण आज त्या आवर्जून उपस्थित राहिल्या। म्हणून सामाजिक राजकीय जीवनात दगड मारत राहायचं, आंबा पडेल न पडेल पण दगड मारत राहावं। अशोक हिरे आहे, हे सगळी आमची स्थानिक मंडळी आहे, जयवंत आहे, आम्ही गेल्या 30-35 वर्षाचे सहकारी आहोत आणि तिथले कार्यकर्ते यादव असतील, सभागृहात जयंत रामटेके सगळे आपण आहोत। खरं म्हणजे सोशल मीडियामध्ये या विषयाच्या अनुषंगानं खूप काही उथळ, ज्याला खोली नाही, व्याप्ती नाही, रचनात्मकपणा नाही, अशा बाबी बघितल्या की आपणालाही वाईट वाटतं, दुःख होतं, खेद होतं। आणि जेव्हा हे होतं तेव्हा त्याची उत्तरं द्यायची असतात।
असहाय्य माणूस नुसता खेद व्यक्त करतो, जो इनकॅपेबल आहे तो नुसता खेद व्यक्त करतो, पण जो सशक्त माणूस आहे तो नुसता खेद व्यक्त करत नाही, तर त्याचा तो मुकाबला करतो. मुकाबला करावा म्हणून लोकांना तयार करतो. तीच भूमिका आपली आहे. जेव्हा ही भूमिका आपण घेऊन जातो तेव्हा सोबत किती येतात याची पर्वा करायची नसते. सोबत किती येत नाहीत किंवा विरोधात किती आहेत याचाही फार गांभीर्याने विचार करायचा नसतो. विचार करायचा नसतो म्हणजे त्यांना आपण अंडर एस्टिमेट करतो असंही नाही. त्यांना आपण कॉग्निझेबल फोर्स म्हणून लक्षात ठेवतो. पण त्या कॉग्निझेबल फोर्सला इलिमिनेट कसं करायचं हे जर कौशल्य तुमच्याकडे असेल तर त्या फोर्सची तुम्हाला अजिबात कमा करण्याची गरज नाही. या ऐतिहासिक अनेक घटनावरून तुम्हाला सिद्ध करता येतं. त्यामुळे त्याची काही फार दखल घ्यायची गरज वाटत नाही. खरं म्हणजे BRSP असो, आमच्या नॉन पॉलिटिकल संघटना असो, या सगळ्या आम्ही हा विषय अलीकडेच हाताळतो असं नाही. याच्या पूर्वी 1 ऑगस्ट 2024 आपलेच गवई महाशय सुप्रीम कोर्टात गेले. तिथं आरक्षण नाही, कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन नाही, पण अलिखित कोटा आहे. तो विभागवार कोटा असतो, तो कम्युनिटी वाईज कोटा असतो, तो रिजन वाईज कोटा असतो. याचं भान न ठेवता बीजेपी संघाच्या अजेंड्याला बळी पडले, याची घोषणा लोकसभेच्या निवडणुकीच्या कालखंडात हैदराबादच्या एका जाहीर सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आणि गवई त्या चक्रात अडकले. आता अडकले म्हणताना मला अजिबात काही राग लोभ असं काही नाही, द्वेषी नाही. कारण जे लोहियाच्या विरोधात उभे राहू शकतात किंवा तो न्यायमूर्ती आपले जे नाशिकला नागपूरच्या गेस्ट हाऊसला गेले त्यांच्या विरोधात शपथपत्र दाखल करू शकतात, तेव्हा या लोकांच्याकडून फार काही अपेक्षा ठेवायचे नसतात. म्हणून तो कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, त्याच्यापेक्षा त्याचं डोकं कोणतं आहे, त्याच्या डोक्यात कोणते विचार आहेत हे फार महत्वाचं आहे. ही खरी मूल्यांकन पद्धती आहे. जाती आधारित जर मूल्यांकन पद्धती आपण स्वीकारली तर ब्राह्मणवादाचे ठेकेदार तुम्ही आहात. ब्राह्मणवाद ज्यांनी जन्माला घातला ते कदाचित जातीतून मुक्त होतील, पण जातीला बळी ठरलेले घटक जर ब्राह्मणवादाचं ओझं आपल्या खांद्यावरती वाहत असतील तर त्यांच्यासारखे नालायक तेच हे शब्द त्यांच्यासाठी वापरावे लागतील. याच्या पलीकडे सॉफ्ट शब्द वापरून त्याला बौद्धिकपणा देण्यापेक्षा त्याला धारदारपणा देण्याची फार गरज आहे आणि म्हणून मी तो जाणीवपूर्वक शब्द वापरला. उपवर्गीकरण झालं म्हणून काही फार आभार कोसळेल असे आम्ही मानत नाही. आरक्षण आलं म्हणून सगळ्यांचं कल्याण झालं असंही काही समजायची गरज नाही. त्यामुळे उपवर्गीकरण उद्या सरकार आहे, सत्तेत आहे, त्यांची मेजॉरिटी आहे, सगळी व्यवस्था त्यांनी आपल्या बाजूने केलेली आहे. त्यामुळे ते उपवर्गीकरण करण्यासाठी ठाम आहे. हे जरी स्वीकारलं तरी उपवर्गीकरण झालं म्हणून आपलं काही संपूर्ण सत्यानाश होतोय असं समजायची काही गरज नाही. त्याचं एक चांगलं उदाहरण आहे आणि ते उदाहरण असं की आपल्या सगळ्याला ठाऊक आहे साऊथ बोरो कमिशन भारतामध्ये 1916-17 आणि 1916-17 विविध जाती समुदायांचं काय प्रगतीसाठी सरकारनं काय करावं, इंग्रजांनी काय करावं याचा एक लेखाजोखा रिपोर्ट बनवण्यासाठी ते कमिशन आलं. आता ते 16-17 कमिशन आलं आणि 16-17च्या कमिशन मध्ये अस्पृश्याचं प्रतिनिधी करणारे 2 सदग्रस्त, एक न्यायमूर्ती चंदावरकर आणि दुसरे विठ्ठल रामजी शिंदे, दोन्ही ताकदीची माणसं, एक मराठा एक ब्राह्मण. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न विठ्ठल रामजी शिंदेचा ग्रंथ अत्यंत एक मानववंशी शास्त्रीय दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहावं एवढ्या ताकदीचा.
आपले न्यायमूर्ती चंदावरकर पुरोगामी सुधारित विचारसरणीचे आणि त्यावेळेला अस्पृश्याचे हे दोघांनी प्रतिनिधित्व केलं आणि प्रतिनिधित्व करताना म्हणाले की आमच्या अस्पृश्यांना खायला अन्न नाही, राहायला घर नाही, प्यायला पाणी नाही, शिकायला शाळा नाही, चालायला रस्ता नाही, हे आमच्या मायबाप सरकारने द्यावं. मला वाटतं त्याच मागण्या अजून बऱ्याच प्रमाणात तशाच आहे. त्याच्यात काही फार मोठा गुणात्मक फरक झालाय असं काही दिसत नाही. अजूनही रमाबाई घरकुली योजना, आम्ही अजून लँडलेस लेबर आहोत, आमच्या गावामध्ये शाळा नाही. 1916, 17 आणि 2026 म्हणजे 100 वर्षानंतर सुद्धा आपल्या डिमांडमध्ये काही फरक होत नाही. त्या कमिशननं बाबासाहेबांना काही बोलवलं नाही, कारण त्याला बाबासाहेब नव्हतेच. कारण त्यावेळेला बाबासाहेबांचं वय हार्डली 24 वर्षाचं. बाबासाहेबांची ना कुठली संघटना, कारण पहिली संघटना बहिष्कृत कार्य सभा ही नंतरची. त्यामुळे बाबासाहेब हे बाबासाहेब नव्हते, ते त्यावेळेला फक्त भीमराव रामजी आंबेडकर होते. एक फॉरेन रिटर्न वेल एज्युकेटेड माणूस, आणि त्याला काही त्या साऊथ कोरिया कमिशननं बोलवलं नाही. बाबासाहेबांनी गव्हर्नर, मुंबई प्रांताचे गव्हर्नर यांच्याशी कम्युनिकेट करून ती संधी मिळवली, निर्माण केली. कधी कधी आक्रमकपणा त्या ठिकाणी असावा लागतो. आणि मग निवेदन सादर करायला गेले तर त्या साऊथ कोरियाला पण वाटलं हा 23-24 वर्षाचा तरुण पोरगा हा काय सांगणार आहे. उलट न्यायमूर्ती चंदावरकर न्यायमूर्ती आहेत, विठ्ठलरामजी शिंदे मोठा चेहरा आहे, गांधी काँग्रेसच्या चळवळीतील मोठे नेते आहेत, यांनी जे सांगितलं तेच ग्राह्य धरलं पाहिजे. म्हणून जसं इंटरव्ह्यूला आपण शेवटच्या मुलाला दुसरे प्रश्न विचारतो आणि त्याची फॉर्मॅलिटी पूर्ण करतो, अशा पद्धतीने त्यांनी बाबासाहेबांना म्हटले, बोला भीमराव आंबेडकर तुम्हाला काय हवं. आणि मग बाबासाहेब म्हणतात, माझ्या 2 मागण्या, एक मताचा अधिकार आणि दुसरा स्वतंत्र मतदारसंघ. आता ते साऊथ कोरिया कमिशन होतं परेशान की अशा मागण्या अस्पृश्याच्या वतीनं भारताच्या इतिहासामध्ये आजपर्यंत कुणी केल्या नव्हत्या. त्यामुळे ते झाले परेशान. ते म्हणाले, अहो तुमच्या लोकांना मताचा अधिकार समजत नाही, मताचा अधिकाराचा वापर समजत नाही, स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे काय समजत नाही, हे घेऊन तुम्ही काय करणार, काही फरक पडणार नाही. त्यापेक्षा बाकी जे प्रतिनिधींनी मांडलं तेच मागा. आणि बाबासाहेबांचं उत्तर होतं की बाकीचे ज्या प्रतिनिधींनी मांडलं त्यातलं आमच्याकडं सर्व काही पिढ्यानपिढ्या नाही, पिढ्यानपिढ्या नाही, त्यामुळे आमचा वंशनाश झाला नाही, त्यामुळे आम्ही सगळे काही मेलो नाही. उलट त्याच समुदायामध्ये भीमराव आंबेडकर आहे जो तुमच्या समोर उभा आहे. म्हणून त्यांनी मागितलं ते आमच्याकडं पिढ्यानपिढ्या नाहीत, ते मला नको, पण जे पिढ्यानपिढ्या भविष्यात जे काही कल्याणकारी ठरेल ते मी मांडलंय ते आम्हाला द्या. हा दूरदृष्टीपणा असावा लागतो. हा दूरदृष्टीपणा दुसऱ्यांदा आला जेव्हा बाबासाहेबांनी महारवतनं खालसा करण्यासाठी खंबीर भूमिका घेतली आणि अस्पृश्याला म्हणाले, तुमच्या गुलामीचं मूळ इथं पण आहे, हे तुमची वतनदारी, गुलामगिरी काय मिळते तुम्हाला, हे जोखड आहे, हे साखळदंड आहे, तुम्ही याच्या टिकता कामा नये, हे सोडा. बाबासाहेबांनी ती भूमिका घेतली. त्याला काय लोक म्हणाले, अरे बाबासाहेब आंबेडकर आपल्या लोकांना भुकेनं मारायला चालले, आता मेलेल्या मांसावर जनावरांचं मांस खाताना फुकट मिळते, ते मिळेल कुठून, त्यांनी जर सोडलं तर ते खातील कुठून. आणि मग एक पुण्यामधले काही ग्रस्त भेटले, नाही नाही तुम्ही तुमच्या समाजाचं वाटोळं करताय असं सांगून. उलट ही जी महारवतन सिस्टम आहे ती तशी चालू राहिली पाहिजे, तुमच्या लोकांचं बरंच चाललंय. बाबासाहेब म्हणाले, हे तुम्ही घ्या आणि हे तुम्ही करा. त्याच्यानंतरचा एक फार किस्सा की जे काय असे हिंदू धर्माचे ठेकेदार यायचे त्यांना एकदा ते म्हणाले, तुम्ही फार मोठे हिंदू धर्माचे ठेकेदार आहेत, तुम्ही जात पात मानत नाही,
तर मग आमचा एक कार्यकर्ता आहे पुण्यामध्ये, मातंग समाजाचा सकट नावाचा कार्यकर्ता आहे. त्या सकट नावाच्या कार्यकर्त्याला तुम्ही शंकराचार्य करा, मी तुमच्या भूमिकेशी सहमत होतो. त्याची पाद्यपूजा करा. आता ही 2-3 जी मी उदाहरणं सांगितली, ज्या नेत्याला, ज्या समाज सुधारकाला एक दूरदृष्टी असते, तो नवा समाज घडवतो, तो नवीन मूल्यांना जन्माला घालतो. राजकीय नेते अनेक असतात, याचा अर्थ बाबासाहेब राजकीय नेते नव्हते असं नाही. राजकीय पिंड हा त्यांचं एक डायमेन्शन आहे, परंतु एक दूरदृष्टी असावी लागते. आणि त्या दूरदृष्टीच्या भूमिकेतूनच आम्ही जे उपवर्गीकरणाच्या विरोधात आहोत, ते आमच्या मातंग समाज बांधवाचा विरोध करण्यासाठी नाही, किंवा अन्य कुठल्या समाज बांधवाचा विरोध करण्यासाठी नाही. आम्ही जो विरोध करत आहोत, त्या उपवर्गीकरणा पाठीमागं तुमचं जे षडयंत्र आहे, त्या षडयंत्राचा पर्दाफाश झाला पाहिजे, लोकांना कळायला पाहिजे. म्हणून अशा परिषदांची गरज आहे आणि म्हणून विरोध करण्याची गरज आहे. म्हणून आमचे यादवजी म्हणाले की आपल्या परिषदेचा पहिला ठराव कोणता? आणि यादवजी आपला पहिला ठराव जो काली आम्ही नाशिकमध्ये केला, की आम्ही ही भूमिका घेत नाही की जनगणना झाली पाहिजे, डेटा गोळा केला पाहिजे, इम्पेरिकल डेटा पाहिजे, मग करा. आम्ही असं कंडिशनल बोलत नाही. आम्ही सडेतोडपणे महाराष्ट्रामध्ये या वर्तमान बीजेपी सरकारच्या उपवर्गीकरणाच्या धोरणाचा कडाडून विरोध करू. हा आपला पहिला ठराव. आमची लाईन क्लिअर. आता मग कोणी म्हणेल अहो त्या गरीब माणसाला, शेवटच्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे. आमचा प्रश्न आहे, त्या शेवटच्या माणसाला गरीब कोणी ठेवलं, त्याचं उत्तर कोण द्यायचं? माननीय सर्वोच्च न्यायालयानं 1996 मध्ये चिन्नायाच्या प्रकरणामध्ये उपवर्गीकरण नाकारताना सुप्रीम कोर्ट हेच म्हणालं की राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं विशिष्ट जाती, समुदाय, व्यक्ती या उपेक्षित का राहिल्या, जास्त उपेक्षित का राहिल्या, याचा सरकारनं विचार केला पाहिजे आणि सरकारनं उपाययोजना केली पाहिजे. आपण या सरकारला विचारूया की सरकारनं त्याच्यावरती काय विचार केला का, की विशिष्ट जाती समुदाय हे मागास का राहिले, पाठीमागे का राहिले, त्यांना का लाभ झाला नाही. ही जी काही सर्वसाधारणना आवडणारी गोंडस, लोकलुबावण भाषा आहे, शब्दावली आहे, ती लोकांना वाटते प्रिय आहे, पण त्याच्या पाठीमागे जो षडयंत्राचा भाग आहे, त्या षडयंत्राच्या विरोधात आम्ही फार आहोत. आणि ते षडयंत्र कोणतं? षडयंत्र फार मोठं आहे आणि ते षडयंत्र समजायचं असेल तर मगाशी आमच्या डॉक्टर वंदना महाजन त्या विषयामध्ये गेल्या होत्या. आमचं सत्यानाश जातीने केलेलं, आमचा सत्यानाश जाती भेदाने केलेला आहे. या देशाचा सत्यानाश कोणी केलेला आहे तर तो जाती आणि जाती भेदाने केलेला आहे. मग ज्याला देश म्हणून उन्नतीचे मार्ग शोधायचे आहेत, ते जात आणि जातीभेद शिल्लक ठेवून देशाच्या विकासाच्या आणि उत्क्रांतीच्या जर गोष्टी करत असतील तर त्यांना आम्ही महानालायक म्हणतो. अगदी क्लिअर कट शब्द आहे, इथं सॉफ्ट शब्द मी पुन्हा वापरत नाही. त्यांना महानालायक म्हणतो. आणि हे महानालायक जातीचं, जाती संस्थेचं, जाती भेदाचं वर्चस्व जर टिकवणार असतील तर त्याचा आपण कडाडून विरोध केला पाहिजे. मग उपवर्गीकरण हे जाती संस्था नव्या पद्धतीनं टिकवण्याचं कटकारस्थान आहे. नव्या पद्धतीनं. आता मी जेव्हा नव्या पद्धतीनं म्हणतो तेव्हा माझा ऐतिहासिक आधार आहे. आणि ऐतिहासिक आधार असा की 1954 साली राज्यसभेत बाबासाहेबांचं भाषण आहे. संविधानात्मक आरक्षण देण्यापाठीमागे माझे 2-3 भूमिका आहेत. पहिली भूमिका म्हणे यांच्या ब्रेड अँड बटरची सोय झाली पाहिजे, नंबर 1. नंबर 2, त्यांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. नंबर 3 काय म्हणाले, कमीत कमी संविधानात्मक आरक्षणाच्या सुरक्षेसाठी हे सगळे जात आपापसातील मतभेद विसरून एकत्र येतील. थोडक्यात असं की अॅनिलेशन ऑफ कास्ट हा अजेंडा बाबासाहेबांनी वेगवेगळ्या पद्धतीने राबवला. एका बाजूला धम्म चळवळ असेल,
एका बाजूला संविधानात्मक आरक्षण व्यवस्था असेल तर त्या संविधानात्मक आरक्षण व्यवस्थेच्या माध्यमातून जवळजवळ 6-7 हजार जातींना 3 गटामध्ये आणलं. कुणाला एससी टायटल खाली एकत्र केलं, कुणाला एसटी टायटल खाली एकत्र केलं, कुणाला ओबीसी टायटल खाली एकत्र केलं आणि डिकास्टिंग इंडियन सोसायटी हा प्रवास सुरू केला. हे आपल्याला नाकारता येत नाही. हा डिकास्टिंगचा जो प्रोसेस आहे त्याला आता छेद द्यायचा आहे. तो छेद कोणता द्यायचा आहे तर डिलिंग होणारी जातीची बंधनं मजबूत करायची असेल तर ज्या आरक्षणाच्या माध्यमातून एससी एसटी ओबीसी एकत्र आले त्याच आरक्षणाचा वापर करून पुन्हा त्यांना तुकड्या तुकड्यामध्ये विभागणं, यालाच आम्ही अर्णब गोस्वामीच्या भाषेमध्ये बीजेपी नवीन तुकडे तुकडे गँग जन्माला घालते. आणि ही नवीन तुकडे तुकडे गँग ही सरकार नावाची व्यवस्था करते. एका बाजूला सरकार नावाची व्यवस्था देश प्रगतीकडे गेला पाहिजे, समाज प्रगतीकडे गेला पाहिजे अशी मांडणी करते आणि दुसऱ्या बाजूला जाती व्यवस्था भक्कम करायला पाहते. दुसरीकडे सत्तेमध्ये बसलेला बीजेपी RSS परिवार एका बाजूला सामाजिक समरसतेच्या घोषणा करतो, राष्ट्रपतीचे दावे ठोकतो आणि राष्ट्रभक्तीचे दावे ठोकताना राष्ट्र मजबूत झाल्याशिवाय आपलं काही खरं नाही. आमचा तुम्हाला साधा प्रश्न आहे, या देशामध्ये जाती जिवंत ठेवून, जातीभेद जिवंत ठेवून, जाती द्वेष आधारित एक नवीन आरक्षणाची किंवा इतर व्यवस्था आणून तुम्ही कोणती समरसता आणणार आहात आणि कोणता राष्ट्रवादी निर्माण करणार आहात याची उत्तरं बीजेपी RSS वाल्यांनी द्यावी. ही उत्तरं द्यायला ते तयार नाही, कारण त्यांना हे अपेक्षित नाही. त्यांना काय अपेक्षित आहे, आमचं उपवर्गीकरण वाचवा हा टाहो तुमच्याकडून त्यांना अपेक्षित आहे. तुमचा क्राय हा त्यांना अपेक्षित आहे. तुमच्याकडून प्रतिप्रश्न त्यांना अपेक्षित नाही. म्हणून आताही वर्तमान परिस्थितीमध्ये काँग्रेसमधल्या नेत्यांची भाषा बघा, बीजेपीच्या नेत्यांची भाषा बघा. आपण उपवर्गीकरण स्वीकारलं पाहिजे, शेवटच्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे, जनगणनेच्या जातीच्या कॉलममध्ये जात लिहिली पाहिजे. हे बोलते कोण? बीजेपी वाले. हे बोलते कोण? काँग्रेसवाले. आणि हे याच्या आवाजामध्ये सूर मिळवणारे, मिले मेरा सूर तुम्हारा असे काही बांडवं आहे. आणि ती बांडवं वैयक्तिक कारणासाठी, वैयक्तिक स्वार्थासाठी, ज्या समाजामध्ये कोणतंही स्थान नाही ते पुन्हा स्थान मिळवण्यासाठी ते धडपडतात. उदाहरणार्थ मी एक उदाहरण देतो आणि ते मी तुम्हाला माहित आहे, मी डायरेक्ट पोस्टमार्टम करतो, मी इनडायरेक्ट पोस्टमार्टम करत नाही. आपल्याकडे बडोले नावाचे बीजेपीचे ग्रस्त मंत्री होते. आता कोणाबरोबर आहे? काँग्रेस बरोबर आहे. कुठल्या? राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर. तीही राष्ट्रवादी काँग्रेस कुठली कुठली? अजित पवारांची. मग अजित पवारांची राष्ट्रवादी कुणासोबत आहे? बीजेपी सोबत आहे. मग बडोले कुणासोबत आहे? तुम्ही आमदार आहात ना, तुम्ही ते मुद्दा चॅनल TV हाताशी धरायचं, आठवलेंचे कार्यकर्ते हाताशी धरायचे आणि पुनर्स्थापित होण्यासाठी, म्हणून उपवर्गीकरणा विरोधाचा लढा अनेक संधी साधू लोकांसाठी आपलं बस्तान बसवण्यासाठी सुद्धा एक माध्यम आहे. ते प्रयत्न करतात. मी काल नाशिकला होतो. काही लोक म्हणाले पावत्या पुस्तकं छापले, कलेक्शन करा. का? लढा करायचा आहे. आता पावत्या पुस्तकं छापून असे लढे होतात का हो? आपण ही परिषद भरवली, आता आपला हॉल 10 वाजले तरी व्यवस्थित इंटॅक्ट आहे. आपला एक माणूस हलत नाही, त्याला चळवळ लागते, त्याला संघर्ष लागतो. भाडोत्री तट्टूच्या जीवावरती समाज बदलता येत नाही. भाडोत्री माणसाच्या जीवावर, भाडोत्री नेत्याच्या जीवावर, भाडोत्री कार्यकर्त्याच्या जीवावर आणि भाडोत्री विचारवंत आणि पत्रकाराच्या जीवावर सुद्धा समाज बदलता येत नाही. हे तेवढ्याच ताकदीनं सांगावं लागतं. हे सांगावं लागतं. आणि हे जर आपण सांगितलं नाही तर मग आपणही, इंग्लिशमध्ये आम्ही म्हण आहे,
When somebody is committing a crime, I remain silent. I am equally responsible. असं एक सूत्र आहे. म्हणजे जर कोणी गुन्हा करत असेल आणि मी उघड्या डोळ्याने शांतपणे पाहत असेल तर मी त्यातला भागीदार. आय एम अ पार्ट ऑफ दॅट. हा जो काय सूत्र आहे त्यामुळे आपल्याला हे शांत बसवतं कामा आणि म्हणून आपला जो विरोध आहे त्याला एक वैचारिक बैठक आहे आणि त्या वैचारिक बैठक मागे आणखीन एक सूत्र आहे ज्याचा कधी फार साकल्याने विचार केला जातो आणि तेच सूत्र कोणतं. मगाशी आमच्या डॉक्टरांनी अनेक उदाहरणं देत सार्वजनिक सत्यधर्मापासून अगदी धम्म चळवळीपर्यंत काही संदर्भ दिले. तुम्हाला हेही स्पष्टपणे सांगायला पाहिजे या देशातल्या सध्या सत्तेमध्ये विराजमान असलेल्या विचारधारेला आणि विचारधारेच्या ठेकेदारांना सध्या वाटतं देशामध्ये आमच्या समोर कुठलंही आवाहन नाही. लोकसंख्येच्या प्रमाणात म्हणाल तर ओबीसी 52%, पण ओबीसी हा 90% मतदार बीजेपीचा आहे. हिंदुत्वाच्या नावाखाली तो अजूनही साखळदंडात आहे. त्यामुळे तो सुटत नाही. तो संख्येने जरी मोठा असला तरी क्वालिटीचा जेव्हा विचार करतो तेव्हा 137 ओबीसीचे खासदार ज्या लोकसभेत आहेत तेही रामदास आठवले सारखे असतात तेव्हा तुमच्या संख्येला काय अर्थ नसतो. आणि संख्येच्या भाषेमध्ये जेव्हा विचार करतो तेव्हा आपण उलटा विचार करूया की 3.5% लोकसंख्येनं फार अल्प असताना पिढ्यानपिढ्या सत्तेत कसे राहतात याचाही आपण विचार करण्याची गरज आहे. त्यामुळे सत्तेत बळ नसतं. जरी आपण म्हटलं की लोकशाहीमध्ये डोकी मोजायची असतात त्या डोक्यामध्ये काही भरलेलं नाही आहे की नाही याचा विचार करायचा नसतो तरी डोकी सुद्धा तुमच्या बाजूला नाही हा देखील मुद्दा आपण विसरता कामा नये. याच्या पलीकडे मी म्हटलं की त्यांच्यासमोर आव्हान नाही. मोदी आता दुनियेत काही पर्वत फिरतात त्यांना वाटतं मी सिकंदर आहे. सिकंदर म्हणजे सिकंदर आहे. आता मला काही कुणी आव्हान देणारा नाही. पण संघ परिवाराला एक ठाऊक आहे की आम्ही बाहेर किती 56 इंची बोललो तरी भारतामध्ये एक विचारधारा आणि ती विचारधारा ही वैदिक संस्कृतीच्या विरोधात आहे. ही अँटी ब्राह्मणिक आहे, अँटी वेदिक आहे आणि ती कुणीतरी चारवाक, कुणीतरी बुद्ध, कुणीतरी फुले, कुणीतरी शाहू, कुणीतरी रविदास, कुणी कबीर, कुणी नानक, दक्षिणला कुणी पेरियार, कुणी नारायण गुरु, कुणी अयंकाली, हे सगळे त्या विचाराचे आहेत आणि जोपर्यंत या विचाराचे लोक आहेत तोपर्यंत आमच्या सत्तेला सुरुंग लागण्याची शक्यता आहे. म्हणून त्यांनी भविष्यातील आपल्या सत्तेला जर सुरुंग लागू द्यायचा नसेल तर तीही विचारधारा संपुष्टात आली पाहिजे आणि विचारधारा संपुष्टात आणलं म्हणजेच त्या विचारधारेला पुढे घेऊन जाणाऱ्या लोकांना संपुष्टात आणलं आणि ते लोक जर संपुष्टात आणायचे असतील तर त्याला डेमोक्रेटिक प्रोसेसमध्ये लोकशाही पद्धतीमध्ये पहिल्यांदा आयसोलेट करणं हा त्याचा पहिला भाग असतो आणि हे आयसोलेट करण्याचं तंत्र महाराष्ट्रामध्ये बाळ ठाकरेंनी पहिल्यांदा शिवसेनेच्या माध्यमातून वापरलं आणि हिंदू दलित म्हणून बौद्धांना एकत्र पाडलं, एकटेपणात पाडलं आणि मग बाकीचे सगळे हिंदू दलित एकत्र झाले आणि प्रॅक्टिकली उपवर्गीकरणाचा अजेंडा बाळ ठाकरेंनी शिवाजी पार्कच्या मैदानातून महाराष्ट्रात राबवला. सुषमा अंधारेंना हे नाही समजायचं आणि समजलं तर बिचारीला झेपायचं नाही कारण झेपण्यासाठी कुवत असावी लागते आणि ती स्वतःची असावी लागते. समाजकारणात राजकारणामध्ये उसळवारीच्या जीवावर धंदा नाही करतायत, उसळवारीच्या जीवावरती लढा नाही करतायत, ते स्वतःच असावं लागतं. आता हे ज्यांना कळत नाही त्यांनी हे नाही समजून घेतलं पाहिजे की उपवर्गीकरणा पाठीमाग ज्या वैदिक संस्कृतीच्या विरोधातली विचारधारा आहे त्या विचारधारेतल्या लोकांना एकटं पाडायचं आहे आणि एकटं पाडायचं असेल तर मग महाराष्ट्रातला बौद्ध आहे, उत्तर प्रदेशातला चर्मकार जाधव आहे, आमच्या कर्नाटकचा हुलैया आहे, तामिळनाडूचा परैया आहे, केरळचा पुलैया आहे, पंजाबचा आदिधर्मी आहे, बंगालचा नमोशूद्र आहे. ज्यांनी फुले शाहू आंबेडकरांना साथ दिली त्या विचारधारेला आपल्या परीने पुढे नेण्याचं काम केलं त्यांना बाजूला काढलं,
त्याच्या विरोधात इतर समाज उभं करणं आणि हेच सूत्र उपवर्गीकरणापाठी आरक्षण बहाणा आहे, निशाणा काही और आहे. आता आरक्षण हाय कुठे, नोकऱ्या किती, राज्य निर्मितीचा नोकर निर्मितीचा रेट किती, प्रायव्हेटायझेशन किती, याची जर चर्चा केली तर आरक्षणाची चर्चा करणं म्हणजे बाजारामध्ये नसलेल्या तुरीची वाटणी, नसलेल्या तुरीची वाटणी. तुरीच्या संबंधी दुसरी म्हण आहे तर ती मी आणत नाही इथे. त्या तुरीच्या संबंधाने वाटणी करणं आहे. हा जो प्रकार आहे आम्ही त्याला फार लहान मानतो, फार लहान मानतो. तो अत्यंत नगण्य आहे. त्यामुळं मूळ जे आहे, बेसिक अजेंडा आहे, त्या बेसिक अजेंडाला हिट केलं पाहिजे. आणि आम्ही कांशीरामजीच्या तालमे शिकलो, डोंट हिट द चमचा, हिट द हँड विच ऑपरेट द चमचा. म्हणजे चमच्याला मारण्यात काय अर्थ नाही, चमचा ज्याच्या हातात आहे त्याला मारणं गरजेचं आहे. आणि म्हणून धोरणात्मक आपण विरोध करतो. आपली काही बैठक आहे, वैचारिक बैठक आहे, बऱ्याच लोकांना समजण्यामध्ये ती कुवत नाही. आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांनी दलित चळवळीचं दलदलीत चळवळीत रूपांतर केलेलं आहे त्यांना अजिबात कळणार नाही. त्याने कितीही वडापाव खाऊन दिवस काढले, अशा तरी घोषणा केल्या, वल्गना केल्या, तरी काही फरक पडत नाही. आणि त्या मंडळीला हे समजणार नाही. म्हणून आपली भूमिका ही एक वैचारिक अधिष्ठानावरती आहे, त्याचा आयडिओलॉजिकल बेस आहे. आणि त्या संबंधानं आपण एक पत्रक सुद्धा अधिकृतरित्या प्रकाशित केलं. ती कॉपी मिळाली असेल, ज्याला नसेल मिळाली त्याने जाताना आयोजकाकडून कलेक्ट करा. आपण याच्यात संदर्भ दिलेला काय, आरक्षणाच्या नावाखाली घ्या तुम्ही आरक्षणाला जात ठेवा. आणि मग याच्यात एक चांगला आहे, बाबासाहेबांचं 15 ऑक्टोबर 56चं भाषण. धर्मांतर करण्यापूर्वी एक ब्राह्मण मुलगा बाबासाहेबांना म्हणतो, अहो तुम्ही धर्मांतर केले की सवलती जातील, आरक्षण जाईल. आणि बाबासाहेबांचं उत्तर आहे, तुम्ही महार व्हा आणि तुम्ही घ्या. आता मला हे कळत नाही, बाबासाहेबांचं ऐकायचं की घ्या आदल्या मधल्या गाढवांचं ऐकायचं. पुन्हा मी गाढव शब्द जाणीवपूर्वक, कारण काही ठिकाणी असे शब्द वापरावे लागतात. सौजन्यानं सांगितलं की लोकांना वाटतं आपण कमजोर आहोत, ते आपल्याला कमजोरी समजतात. अरे फारच सौजन्यानं सांगितलं म्हणून काही शब्द जशीच्या तसेच वापरावे लागतात. आता बाबासाहेबांना असं म्हणायचं होतं, तसं म्हणायचं होतं, फुल्यांना असं म्हणायचं होतं, फुल्यांना तसं म्हणायचं होतं. म्हणजे आता बाबासाहेबांचं फुल्याचं इंटरप्रिटेशन करणारी तुमची अवलाद कुणाची हायब्रिड आहे, कुणाची हायब्रिड आहे? हाही प्रश्न तुम्ही म्हणाल चिकित्साच्या पलीकडे जातो. चिकित्सा असावी पण त्याला रचनात्मकतेचा भाग असावा. तुमची द्वेषात्मक जर चिकित्सा असेल तर आम्ही तुमची चिकित्सा करणार, कारण तुमचा चिकित्सा मागचा हेतू आहे तो प्रांजळ आहे, तो द्वेषमूलक आहे, त्याच्या मागे कपटपणाची भावना आहे. आणि ही जर असेल तर तसंच तुम्हाला उत्तर मिळेल. कदाचित सध्या आपण पार्टी म्हणून फार सौम्य आहोत, भविष्यात आणखीन आक्रमकपणाला उत्तर द्यायला तयार झालं पाहिजे कार्यकर्त्यांनी. आणि नुसतं हातामध्ये मोबाईल घालून बोट घालत बसू नका. वेळप्रसंगी 2 कानपारीत मारायची पाळी आली तरी तयार राहा, ही कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे. आता तुम्ही म्हणाल हे तर फारच झालं बाबा, हे जरा जास्त होत आहे. आणि मग मला साधा प्रश्न पडतो, विचार करणाऱ्या माणसाला समजावून सांगता येईल, जो विचार करतच नाही त्याला कसं समजावून सांगायचं? त्याचं काही तंत्र असेल तर तुम्ही मला सांगा, आपण तंत्रामध्ये बदल करू. विचाराचा लढा विचाराने लढा, अविचाराचा लढा कशाने लढा? त्याचं काही तंत्र जर तुमच्याकडे असेल तर मला सांगा, आपण त्या तंत्राचा उपयोग करू. पण आता विनाकारण कुणीतरी फेसबुकवर उठतो, जयवंत हिरेनं काय केलं. आता जयवंत हिरेनं काय केलं असं विचारणाऱ्याने त्यानं स्वतः काय केलं असा जर प्रश्न जयवंत विचारला तर त्याचं काय? जयवंत हिरे त्याचं काम करतो, तुम्ही तुमचं काम करा ना. त्याच्यासाठी जयवंत हिरेचे शर्ट पॅन्ट उतरवायची काय गरज आहे? उद्या जयवंत हिरेची शर्ट पॅन्ट तुम्ही उतरवली, जयवंत तुमची उतरवणार. हेच तुमच्या दलित चळवळीतलं इमॅच्युरिटीचं लक्षण आहे.
आणि तेच व्यवस्थेला अभिप्रेत आहे. व्यवस्थेला तेच अभिप्रेत आहे की तुम्ही एकामेकाची लक्तरं उतरावाय. याच्यातलं तुमचं वैचारिक दारिद्र्य दिसतं. त्याला पॉवर्टी ऑफ असं एक विचार स्वरूपाचं दारिद्र्य म्हणतो. ते वैचारिक दारिद्र्य दिसतं. आणि वैचारिक दारिद्र्य घेणारे लोक आताही सांगतायत आता आपल्याकडे जनगणना आहे, जात लिहा बरं का, जात नाही लिहिलं तर आरक्षण जाईल. अरे बाबासाहेबांना हे काँग्रेसच्या वतीनं सरदार पटेलांना सांगितलं की तुम्ही धर्मांतर केलं तर आरक्षण जाईल. बाबासाहेब म्हणाले मला फिकीर नाही, सवलती माझ्या पोटाच्या खिशात आहेत, मी बघेन काय करायचं. हे जात लिहा सांगतात. जात लिहा, जात लिहा म्हणजे ॲनिलेशन ऑफ कास्ट हे पुस्तक लिहिणाऱ्या महापुरुषाचे छेले. आता याला छेले म्हणायचं की काय हो, छेले शब्द म्हटलं तर ते फार कठीण होते. तेच सांगताय जात लिहा, जात लिहा, जात लिहा. आणि हे सांगणारी एक गँग आहे, ती मंत्रालयातील रिटायर्ड लोकांची गँग आहे. त्यांची नावं मी अशासाठी घेत नाही की मी त्यांना दबतो घाबरतो असं नाही. ती तेवढ्या उंचीची असते तर नावं घेतली असते. उंची पण लागते ना नावं घ्यायला. ज्याला कोणाला माहित नाही त्याला मी काय म्हणून माणसं माहीत करून द्यावी, म्हणून त्यांना मी टाळतो. ही मंत्रालयाची लॉबी आहे. मग मी बडोल्यांचं नाव घेऊन सांगितलं तुम्हाला. तसे आणखीन 2-4 आहेत. अहो म्हणे जात लिहा, जात लिहिल्याशिवाय आपल्याला आरक्षण मिळणार. काही लोकांना तर बौद्धासाठी आरक्षण व्यवस्था करणारी घटना दुरुस्ती झाली याची प्राथमिक अक्कल नसणारे लोक आहेत आपल्याकडे. त्यातले 2-4-6 महिन्यापूर्वी माझ्या चेंबरमध्ये आले होते आणि त्याला मी घटना दुरुस्तीचं गॅझेट गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं दाखवलं, तरी म्हणे घटना दुरुस्ती झालीच नाही बौद्धासाठी 90 साली. आता अशा महाभागांच्या विषयी काय सांगायचं. यांच्या विरोधाला सलाम. याच्या पलीकडे आपण काय करू शकतो. म्हणून म्हणतात बाबासाहेबांचं एका ठिकाणी आर्ग्युमेंट फार चांगली आहे ना, आय कॅन प्रोव्हाइड द आर्ग्युमेंट्स, आय कॅनॉट प्रोव्हाइड द विजडम टू अंडरस्टँड माय आर्ग्युमेंट्स. म्हणजे मी एखाद्याला आर्ग्युमेंट तर्क देऊ शकतो, पण मी देणारा तर्क समजून घ्यायची अक्कल मात्र कुणाला देता येत नाही. ती त्याच्यात असावी लागते, ही काही दुसऱ्याला देता येत नाही. ही जी काही गोष्ट आहे ती अनेक लोकांना समजत नाही. ते म्हणजे जात लिहा, जात लिहा का तर म्हणे नवबौद्ध किंवा बौद्ध याचा कॉन्स्टिट्युशनल ऑर्डर घटनेची 1950ची आहे, त्याच्यामध्ये उल्लेख नाही म्हणून बौद्ध सवलतीला पात्र नाही. काल नाशिकमध्ये परिषद झाली, डिटेलमध्ये गेलो आणि त्याला मी पुरावा दिला की सुप्रीम कोर्टाचं अलीकडचं जजमेंट आहे, आरक्षण व्यवस्था हिंदू धर्मांतर्गत आहे. हे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे. पण हिंदू धर्माअंतर्गतची आरक्षण व्यवस्था पहिल्यांदा 1958 साली शीख धर्मीयासाठी बदलली, शिखासाठी बदलली. तिथल्या मजहबी आणि रामदासी लोकांनी शीख धर्म ग्रहण केला. गुरु नानकांच्या त्या परंपरेत गेले आणि मग ते शीख झाले. पण पंजाबमधल्या शिखाच्या ताकदीवर त्यांना पुन्हा आरक्षण मिळालं. ते हिंदू धर्माच्या चौकटीच्या बाहेर जाऊन देखील सुद्धा मग म्हणतात अनेक लोक आपले जे कायद्याच्या दृष्टीनं बेहक्क लोक आहेत त्यांना यातल्या किचकट आणि क्लिष्ट बाबी समजत नाही. ते काय म्हणतात, आपल्या भारतीय राज्यघटनेच्या 341 नुसार जी शेड्यूल कास्ट ऑर्डर 1950 आहे त्या जातीमध्ये अजूनही हिंदू मार आहे, त्या लिस्टमध्ये बौद्ध नाही, मग आपलं आरक्षण जाईल. मग पंजाबची यादी काढा, पंजाबची यादी काढा. पंजाबच्या यादीमध्ये सुद्धा आधी रामदासी आणि मजहबी आहे. तिथं रामदासी आणि मजहबी कन्व्हर्टेड शीख असा उल्लेख नाही. मग त्यांना आरक्षण कसं आहे त्यांचं, मग तुम्हाला नाही. पण गोंधळ माजवायचा. 1990 साली घटना दुरुस्ती झाली पण अपूर्ण झाली. अपूर्ण झाली तर अनेक लोकांनी बौद्धांची सर्टिफिकेट घेऊन केंद्राच्या नोकऱ्या घेतल्या. एके दिवशी माजी रिटायर्ड IAS अधिकारी
श्याम तांगडे माझ्याकडे आले आणि ते म्हणाले अनेक लोकांकडं सेंट्रल गव्हर्नमेंटची बौद्ध सर्टिफिकेट आहे आणि ती रद्द करावी अशी लोकांची मागणी आहे. म्हणजे ते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सवलतीला पात्र आहे. आता आरक्षण जे मिळतं ते मी आज कोण आहे म्हणून नाही. आपल्या तुम्ही कास्ट सर्टिफिकेट वाचा की धर्मांतरापूर्वी याचे आई बाप या जातीचे धर्माचे होते, ते होते. मग आज जर मला तुम्ही माझी जात विचाराल तर मी माझी जात काय म्हणून सांगू तुम्हाला? माझे आई वडील होते, माझे आई वडील होते म्हणून ते अस्पृश्य, म्हणून त्यांचा छळ झाला. म्हणून भारतीय राज्य घटनाकारांनी कॉम्पन्सेटरी जस्टिस या सूत्राच्या आधारावरती आमच्या पिढ्यांना आरक्षणासाठी व्यवस्था केली. तो मी आज त्या जातीचा आहे म्हणून नाही, तर माझे आई वडील त्या जातीचे होते म्हणून. मग आधी तुमच्या महाराष्ट्र सर्टिफिकेट मध्ये काय याचे आई वडील त्या पूर्वीचे होते. नवोदय सेंट्रल सर्टिफिकेट मध्ये जरी त्याचा उल्लेख नाही तरी जसं मी म्हटलं सिखांना आरक्षण व्यवस्था अगदी त्यांच्या धर्मांतराचा उल्लेख नसताना सुद्धा जशी प्राप्त आहे तशीच आधी बौद्धांना प्राप्त आहे. त्यामुळं आगामी जनगणनेमध्ये माझे त्याच्यावर व्हिडिओ स्पष्ट आहे. अनिलेशन ऑफ अजेंडा सोडा बाजूला, पण मी स्पष्ट सांगितलंय की ही 34 प्रश्नाची एक प्रश्नावली, त्यामध्ये 13 नंबरचा प्रश्न की तुम्ही एससी आहात का, तुम्ही एसटी आहात का, की तुम्ही इतर आहात. आणि मी तुम्हाला उत्तर सरळ सांगितली. तुम्ही एससी असाल तर एससी लिहा, एसटी असाल तर एसटी लिहा, इतर असाल तर इतर लिहा. आता इथं ओबीसी बघायला गेला पण त्याच्याविषयी ओबीसी एक पण बोलायला तयार नाही, एक आमदार बोलायला तयार नाही. जरी पार्लमेंटमध्ये सांगितलं की आमचं सरकार ओबीसी जातीगीत जनगणना करणार, पण त्या या 34 प्रश्नामध्ये तो उल्लेख नाही, 13व्या प्रश्नामध्ये उल्लेख नाही. त्याच्याविषयी ओबीसी खासदार आमदार मंत्री संत्री अगदी आपले छगन भुजबळ असो, आणखी कुणी असो, बीजेपी मधले स्वतः बावनकुळे असो, हे कुणी बोलायला तयार नाही. त्यामुळं हे भीती घालून अरे तुमचं आरक्षण जाईल म्हणून जाती लिहा. मला एका वकिलाचा फोन आला, पालघरचा वकील आहे, आणि त्याला तो माझा व्हिडिओ बघितला. तो म्हणाला साहेब मी पण बौद्ध आहे आणि मग माझ्या पोरांना नाही आरक्षण मिळालं तरी चालेल, पण बाबासाहेबांच्या दामाशी गद्दारी मी करणार नाही. आता ही एक प्रातिनिधिक प्रतिक्रिया. हा काही सर्वेच केला पाहिजे असं नाही. म्हणजे याही विचाराचे लोक आहेत ना, मग आपण कोणता विचार खांद्यावर घ्यायचा? आरक्षणासाठी जात लिहिलीच पाहिजे या कचाट्यात सापडायचं, की दुसऱ्या बाजूला म्हणतोय की धम्म चळवळीची पताका माझ्या खांद्यावरती आहे, मी तिला कदापिही पडू देणार नाही, माझं काय व्हायचं ते होऊ. ही पताका आपण खांद्यावर घ्यायची आणि ही पताका खांद्यावर घेताना ते साऊथ समोरचे बाबासाहेब आठवायचे. पाणी नाही मिळालं तरी चालेल, अन्न नाही मिळालं तरी चालेल, पण माझा नेता निवडायचा अधिकार मला मिळाला पाहिजे, माझा मतदारसंघ मला मिळाला. अरे हा आंबेडकर स्वीकारण्याची ताकद असली काय? ही ताकद काय? आणि त्यामुळं असे ढोबळ मार्ग काढणं, लोकांना अगदी दुर्लक्षित करण्यासारखे सजेशन देणं, त्याच्यासाठी सरकार प्रायोजित परिषदा भरवणं, मिटिंगा बोलवणं, त्याच्यामध्ये सुसूत्रता नसणं, हे काही शहाणपणाचं लक्षण नाही. आणि म्हणून आपल्या संवादच्या अंकामध्ये मी स्पष्ट अपील केलंय, धर्म विचारला सर्व बुद्धी जमल्या, जात विचारली कॉलम जरी असला, कारण तो फॉर्मॅट अजून सेन्ससच्या वेबसाईट वरती नाही. आणि तो प्रश्न कधी येणार आहे? फेब्रुवारी 2027 मध्ये येणार आहे. तो जो जात कॉलमाचा जो फॉर्मॅट आहे तो फेब्रुवारी 2027 मध्ये येणार आहे. म्हणजे 7-8 महिने आपल्याकडे आहेत. 6 महिने तर नक्कीच आहे. 6 महिन्यामध्ये तुम्हाला प्रबोधनाची ताकद वाढवता आली पाहिजे, म्हणून परिषदाची मालिका लागली पाहिजे, परिषदाची मालिका लागली पाहिजे. आणि जो जो आपली या विचाराशी बांधिलकी मानतो, जो आपली कमिटमेंट मानतो, त्यानं आपल्या परीनं योगदान दिलं पाहिजे. मग तो राजकीय पक्ष असेल, सामाजिक संघटना असेल, एखादा व्यक्ती असेल, एखादा विचारवंत असेल, लेखक असेल,
त्यांनी आपापल्या परीने योगदान केलं पाहिजे. शेवटी हा एक सोशल अवेकनिंगचा भाग आहे आणि या सोशल अवेकनिंगच्या प्रोसेसमध्ये आरक्षण घ्यायला नको म्हणून बीजेपीनं दोन गोष्टी आणल्या. धर्मांतर बंदी कायदा हा तुम्हाला हिंदू ठेवण्याचं षडयंत्र आहे. आपल्या भारतातले 90% आदिवासी हे धर्म मानत नाही. यांना आपण निसर्ग पूजक म्हणतो. आपल्याकडे अनेक आदिवासी विचारवंताची फौज आहे, संशोधकाची फौज आहे. ते निसर्ग पूजक आहे. जल, जमीन आणि जंगल हा जरी लढा असला तरी कल्चरली ते निसर्ग पूजक आहे. ते कुठल्या देवा धर्माच्या चौकटीत येत नाही. ज्याने बिरसा मुंडा नीटपणे वाचला त्यामध्ये तुम्हाला सापडेल. हे सगळं समजून घेणं गरजेचं आहे. मग आता बीजेपीनं काय षडयंत्र आणलं? आतापर्यंत कायदा काय होता? कायदा हा की आदिवासींनी कोणताही धर्म घेतला तरी तो आदिवासीच राहतो. एससीचं तसं नाही. एससी दुसरा धर्म घेतला की प्रॉब्लेम येतो. म्हणून एससी मुसलमान, एससी ख्रिश्चन हे आरक्षणाला पात्र नाही. बीजेपी त्यांच्या विरोधात आहे. म्हणून काँग्रेसनेही त्यांना दिलं नाही, बीजेपीनेही दिलं नाही. आदिवासी कुठलाही धर्म करू शकतो, घेऊ शकतो. आपल्याला लक्षद्वीपचे माजी खासदार जे लोकसभेचे सभापती स्पीकर खूप दिवस राहिले, PM सईद, दाढीवाले PM सईद, हे धर्माने मुसलमान होते. लक्षद्वीप हा ST राखीव मतदारसंघ आताही आहे. त्या मतदारसंघातून निवडून यायचे म्हणजे ते आदिवासी धर्माने मुस्लिम तरी ते आदिवासीच राहतात. आता बीजेपीचं संघ परिवाराचं धोरण काय की भागवतांची जी चिंता देशामधली हिंदूंची संख्या कमी होते, मग ती वाढली पाहिजे. मग वाढली असतील तर तुम्हाला सगळ्यांना हिंदूच्या फोल्डमध्ये आणायचं आहे, हिंदूच्या फोल्डमध्ये आणायचं आहे. मग आता जनगणनेमध्ये सगळ्यांची आदिवासी आहेत ना, ते लिहा, हिंदू लिहा. कारण एन्युमरेटर जे असतात, जे लिहून घेतात, त्यांचं शिबिर होतं. बार्टीतर्फे शिबिर घेण्यात आलं आणि त्या शिबिरामध्ये जे तुमच्या घरोघरी येतील लोक, त्यांना सूचना काय? सूचना अशी आहे की तुम्ही बौद्ध धर्म सांगितला की त्यांना इतरामध्ये लिहा, इतरामध्ये लिहा. आता या सूचना आहेत. संसदच्या वेगवेगळ्या काळातल्या सूचना असतात. संसदमध्ये एक सूचना असते बघा, प्रमुख जात लिहा, उपजाती लिहू नका. म्हणून अनेक ठिकाणी कोळी सुद्धा आलं का तर महादेव कोळी लिहायचं नाही, मच्छीमार कोळी लिहायचं नाही, अशा सूचना होत्या त्या वेळेला. त्याचा अर्थ वेगळा झाला, त्याचे प्रॉब्लेम उभे राहिले. त्यामुळं आता आदिवासी डिलिस्टिंग याचा अर्थ काय? आदिवासींना आदिवासीच्या जातीतून बाहेर काढणं, त्यांना डिलिस्ट करणं. आणि डिलिस्ट केलं तर वर्तमान 9% आदिवासी 4-4.5% येईल. 4-4.5% आला की आदिवासीचं बजेट 4-4.5, आदिवासीचा पेसा कायदा क्षेत्र 4-4.5%, आदिवासीसाठी हितरक्षक असणारी भारतीय राज्यघटनेची 5वी आणि 6वी सूची, याला 5th and 6th शेड्यूल म्हणतात, त्याचं कार्यक्षेत्र हे 4%. हे धोके आदिवासी तेवढा जागृत आहे. पण टेस्ट केस म्हणून उपवर्गीकरण सध्या तरी आदिवासीला लागू नाही केलं, पण आदिवासी सुपात आहे, SC जात्यात आहे. सध्या SC जात्यामध्ये आहे, आदिवासी सुपामध्ये आहे. हा प्रयोग सक्सेसफुल झाला की पुढचा टार्गेट असणार आदिवासी आणि ओबीसीचं तर झालेलंच आहे. मंडल कमिशनच्या जजमेंटनं ओबीसी 2 वर्गात गेला, फॉरवर्ड आणि बॅकवर्ड. त्याच्यानंतर मगाशी आमच्या दिनेश राजपंनी सांगितलं, महाराष्ट्रामध्ये DTNT, VJNT, अबकड, त्याचे तो मुद्दा सांगितला फार महत्वाचा आहे की धनगरांना 3.5% आरक्षण आहे ना, स्वतंत्र NTचं आरक्षण, तरी त्यांना आदिवासीचं आरक्षण हवं आहे. म्हणजे ते तिथं खुश नाही. त्यामुळे स्वतंत्र 3.5% आरक्षण असताना धनगर का आदिवासी बनायला पाहतो हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे उद्या SCचं आरक्षण उपवर्गीकरण केलं तर तुम्ही काय फार खुश व्हाल असं नाही.
आणि याचा पुरावा आहे तामिळनाडूमध्ये अरुंधतीयर जातीचं 19.5% SC आरक्षण मधलं 3% त्याला वेगळं दिलं आणि त्याच्यावर रिपोर्ट आहे की 3% त्यांचं नुकसान झालं, 19.5% फायदा होता. हे आकडेवारी नंतर समजेल लोकांना. प्रश्न तोही नाही, त्या मोडॅलिटीचा नाही. धोरण काय? धर्मांतर विरोधी कायदा. म्हणजे आता तुम्ही बौद्ध धर्माची चळवळ राबवायची नाही. कुणी उपरेखका असतील, कुणा आमचा प्रबुद्ध साठे असेल, आणखी कुणी असेल, तुम्ही बुद्ध की ओर चलो असे भाषा प्रयोग नाही करायचे. याला धर्मांतर बोलते. मग भारतीय राज्यघटना एका बाजूला सांगते प्रत्येक नागरिकाला धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार आहे. 2014चा मुंबई हायकोर्टाचा निकाल आहे, मला जात लिहायला कोणी बंधनकारक करू शकत नाही, मी धर्म सांगायला मला कोणी बंधनकारक करू शकत नाही. जेव्हा एवढे अधिकाराचं भांडवल माझ्याकडे आहे तेव्हा जात नावाच्या व्यवस्थेपुढे मी शरण काय म्हणून जावं, हा आपला पहिला प्रश्न आहे. जे जातीला आपल्या उरावर घेऊ इच्छितात त्या लोकांना हे विचारायला पाहिजे. आणि म्हणून जात, जनगणना, डिलिस्टिंग आणि उपवर्गीकरण आणि धर्मांतर विरोधी कायदा याचं एक सर्कल आहे. आणि हे सर्कल सध्या बीजेपी RSSचं एक मेकॅनिझम आहे. या मेकॅनिझमच्या पाठीमागे एक मोठं षडयंत्र आहे आणि ते षडयंत्र जर उघडं नागडं करायचं असेल तर आपण तेवढ्याच ताकदीनं त्यांच्या षडयंत्रामध्ये न अडकता, आपला अभिमन्यू न करता तेवढ्याच ताकदीनं त्यांचं षडयंत्र हाणून पाडलं पाहिजे. त्यासाठी एक संघटनात्मक नेटवर्क, कार्यकर्त्याची फळी आणि मग एक वैचारिक मजबूत बैठक आणि त्याला सक्षम असं नेतृत्व. कारण शेवटी गाढव नेता असून चालत नाही, लांडगा नेता असून चालत नाही, कोल्हा नेता असून चालत नाही. नाहीतर मग कोल्हा किंवा लांडगा म्हणतो बुद्ध विहार तोडली तरी चालतील, मुंबई मधला कोण बनते असेल त्याला विद्यापीठातून बाहेर फेकलं तरी चालेल, कुठल्या तरी त्या बुद्धभूमी फाउंडेशन मध्ये बौद्ध भिक्खूच्या अंगावरती बुलडोझर घातला तरी चालेल. त्या लांडगे आहे, या लांडग्यांचं नीटपणे अनालिसिस करा. आणि हे लांडग्यांची धोरणं जर समजून घेतली नाही तर ब्राह्मणवादाशी आपल्याला लढा करता येत नाही. म्हणून ती ताकद आपल्यात यावी, त्या प्रबोधनाच्या भूमिका आणि आपल्याही भूमिका थेट जनतेपर्यंत जाव्या म्हणून आजच्या या परिषदेचं आयोजन केलं. आपणही इतका वेळ शांतपणे उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचं आभार आणि आयोजकांना धन्यवाद देऊन मी या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत, जय सर.